नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राहुल, कला, नैना अद्वैत हॉस्पिटलमध्ये जात असताना नैनाचा पाय मुरगळतो आणि नैना औच असं म्हणते आणि राहुलचा हात पकडते. राहुल लगेच तिचा हात झटकतो आणि आतमध्ये निघून जातो. नैनाला म्हणते की ताई तू हो पुढे, आम्ही आलो. नैना म्हणते की ओके. अद्वैत कलाला म्हणतो की तू का थांबली आहेस, तू जा ना मध्ये. तू खरंच स्वतःला माझी बायको समजायला लागली आहे. मला म्हणते की काय मला वेड लागला आहे की काय, मला असले गैरसमज नाही होत. मग अद्वैत म्हणतो की मग तू अशी का थांबली आहेस. त्यावर कला म्हणते की मी बघितलं, तू नैनाताईला बघितल्यानंतर डिस्टर्ब होतो, म्हणून मी तिला पुढे पाठवलं आणि मी थांबले तुझ्या बरोबर. अद्वैत म्हणतो की असं काही नाहीये, माझ्या मनात देखील असं काही नाही आणि तू माझ्यासाठी थांबायची गरज नाही. त्यावर कला म्हणते की हो अद्वैत चांदेकर, हे बघ मला एवढंच म्हणायचं आहे की तुझ्या मनात जी भावना आहे ना, ते येणं साहजिक आहे. एवढी मोठी फसवणूक झाल्यानंतर कोणाला देखील असंच वाटतं, म्हणूनच तू डिस्टर्ब होतोय ना. त्यावर अद्वैत म्हणतो की माझं तुझ्या बहिणीवर खरंच प्रेम असतं ना तर मी डिस्टर्ब झालो असतो, पण माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाहीये. कला म्हणते की पण मी कुठे म्हटले की तुझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. अद्वैत म्हणतो की मग काय तू माझी काउन्सिलिंग करते का. अरे मला माहिती आहे इतकी मोठी फसवणूक झाल्यानंतर कोणी पुन्हा त्या व्यक्तीवर प्रेम करेल का. नंतर कला हॉस्पिटलमध्ये निघून जाते. दुसरीकडे रोहिणी संगीताला म्हणत असते की काय आहे ना मिसेस खरे, तुम्हाला तुमची मुलगी नक्की काय करते माहितीच नाहीये. बाहेर जाऊन खूप काही उद्योग करते ना ती, नाहीतर कोणती मुलगी लग्नातून पळून जाईल. तुमचा कंट्रोल नाहीये तुमच्या मुलीवर. आणि नैना माझ्या राहुलला फसवते, पण तुम्हाला माहिती आहे ना तुमची कला देखील आमच्या घरात आणते. तिचे हाल काय आहे हे देखील माहिती आहे तुम्हाला. नैनामुळे जर तिला तुमच्या घरात येऊन राहावं लागलं तर काय करताल. त्यावर संगीता म्हणते की ते बाई मी तुमच्या पुढे हात जोडते, पण माझ्या कलेला काही नका करू. रोहिणी म्हणते की तुम्हाला जर कलाचं चांगलं हवं असं वाटत असेल तर मी तुमची मदत करायला तयार आहे आणि तुम्हाला हवे तितके पैसे सांगा, मी देईल तुम्हाला. नैनाला इथून दूर कुठेतरी पाठवा, तिचा सगळा खर्च करायला तयार आहे मी मिसेस खरे. समजा जर ती प्रेग्नेंट असेल ना तर मी अबॉर्शनचा खर्च देखील देईल. त्या मनातच विचार करते की माझ्या कलेचा जर संसार वाचायचा असेल तर मला आत्याबाई काय सांगतात त्यांचं ते ऐकावंच लागेल. आणि रोहिणी बॅगमधून पैसे काढते आणि संगीताच्या हातावर ठेवते. ती म्हणते की हे ठेवा मिसेस खरे आत्ताच्या खर्चासाठी, आणि आणखी लागले तर ते देखील सांगा, आणि माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे, केव्हाही फोन करा मला, आणि फक्त हे प्रकरण इथेच संपलं पाहिजे. ही रोहिणी तिथून निघून जाते. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये नैना विचार करत असते की राहुलला काही करून कटवायला हवं इथून. हा इथे नक्कीच काहीतरी गडबड करणार आणि याच्यासमोर मला रिपोर्टबद्दल देखील काही बोलता येणार नाही. काय करू, याला काही करून इकडेच थांबवायला हवं. राहुल म्हणतो की थांबलीस का, जाऊयात ना आत. त्यावर नैना म्हणते की मी जाते आतमध्ये, पण तुला काय यायचं. राहुल म्हणतो विसरले आहेस का तू, आपण प्रेग्नेन्सी टेस्ट करायला आलो आहोत. नैना म्हणते की मी काही विसरलेली नाही, आय गेस तू विसरला आहेस. तुला माझ्याशी लग्न करण्यात काही एक इंटरेस्ट नाही असं म्हणाला होतास ना तू, मग आता कशाला आतमध्ये यायचंय, तू इथेच थांब. तुझी आतमध्ये काहीच गरज नाही, मी जाईल माझी. राहुल देखील मनात म्हणतो की हिला आतमध्ये एकटीला जाऊन देता कामा नाही, काही करून मला जावंच लागेल. ही आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांना काय पट्टी पडवेल याचं काही नेम नाही, आणि काही झालं तरी मला डॉक्टरांशी ओळख करून रिपोर्ट मॅनेज करून घ्यावीच लागेल आणि हिचा प्रश्न मार्गी लावावाच लागेल. आणि राहुल देखील नैना मागे जातो आणि नैनाचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो की नैना माझं एकदा ऐकून तरी घे, मला खरंच तुझी काळजी वाटते. मी फक्त तुझ्यासाठी घरच्यांशी भांडून इथे आलो आहे. दुसरा कुठला मुलगा असताना तो तुला फसून पळून गेला असता. ना कळतंय का तुला मी काय म्हणतो. ना म्हणते की नाही, तुला एक सांगू का, तुझं वागणं आत्ता असं तर नंतर तसं असतं. तू नेमकं कधी कसा वागशील ना तुझं काही सांगताच येत नाही, त्यामुळे तू माझ्यासोबत येऊ नकोस. एवढ्यात कला आणि अद्वैत येतात. त्यांना म्हणते की तुम्ही सगळे इथेच थांबा, मी जाते आतमध्ये टेस्टसाठी. कला म्हणते की ताई मी पण येते तुझ्यासोबत. लगेच राहुल म्हणतो मी पण येतो. अद्वैत म्हणतो की राहुल तू थांब, त्या दोघींना जाऊन दे, आपण इथेच थांब. आणि नैना आतमध्ये जातात. नर्स नैनाला म्हणते की प्रेग्नेन्सी टेस्ट आहे ना. त्यावर नैना म्हणते की हो. नर्स म्हणते की या बसा इथे. नर्स म्हणते की यांचे मिस्टर कुठे. त्यावर कला म्हणते की यांचं लग्न नाही झालं अजून, फक्त टेस्ट करून कन्फर्म करायचं आहे.
आणि त्यानंतर नर्स नयनाचे ब्लड सॅम्पल घेते आणि नयना नर्सला विचारते की रिपोर्ट कधीपर्यंत मिळतील. त्यावर नर्स म्हणते की संध्याकाळपर्यंत मिळतील. त्यानंतर नयना नर्सपाशी जाते आणि म्हणते, ऐका ना, मी जर तुम्हाला पैसे दिले तर? त्यावर नर्स लगेच मोठ्याने म्हणते, पैसे? नर्स म्हणते की पैसे मला नाही, बिलिंग डिपार्टमेंटला दे. नयना म्हणते की हळू बोला ना प्लीज, मी काय म्हणत होते. त्यावर नर्स म्हणते की अहो तुम्ही काय पुटपुटताय, तर फक्त ब्लड सॅम्पल घेण्यासाठी आहे. तुम्हाला काही प्रश्न असेल तर डॉक्टरांना विचारा आणि मला आणखी काही पेशंट आहे. आणि तेवढ्यात त्या नर्सला फोन येतो आणि ती फोन उचलते आणि बाहेर निघून जाते. बाहेर आल्यानंतर राहुल नर्सपाशी जातो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी मॅम, मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. हे म्हणजे तुम्ही आमच्या हेल्थसाठी इतक्या गोष्टी करतात म्हणून मी तुम्हाला थँक्स म्हणालो. राहुल बोलत असताना नर्सला पुन्हा डॉक्टरांचा फोन येतो आणि नर्स म्हणते की मला डॉक्टरांचा फोन येत आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही काउंटरवर जा. आणि तेवढ्यात कला आणि नैना देखील बाहेर येतात. अद्वैत म्हणतो की झाली का टेस्ट? त्यावर कला म्हणते की हो झाली. अद्वैत म्हणतो की नीट झाली ना? त्यावर कला म्हणते की हॉस्पिटलमध्ये टेस्ट झाल्यानंतर ती नीटच होते. अद्वैत म्हणतो की गुड. मग आता पुढे काय? त्यावर कला म्हणते की संध्याकाळपर्यंत रिपोर्ट मिळतील असं म्हणाल्यात नर्स. निघूयात आपण आता. अद्वैत म्हणतो की हो. नैना म्हणते की माझं थोडं काम आहे, तुम्ही जा पुढे, मी नंतर जाईल घरी. कला म्हणते की तुझं काय काम आहे आता? त्यावर नैना म्हणते की मी आत्ता घरी गेले तर मम्मा मला उगाच काहीतरी ऐकवत बसेल. त्यामुळे मला कॅफेमध्ये जायचं आहे. मला थोडंसं फ्री वातावरणात राहायचं आहे. राहुल म्हणतो की मला पण एका जणाला भेटायचं आहे, माझा मी येईल. आणि कला आणि अद्वैत तिथून निघून जातात मग. निघून गेल्यानंतर नैना सौरभला फोन लावते आणि म्हणते की तू केबिनमध्ये आहेस ना? सौरभ म्हणतो की हो. नैना म्हणते की मी येत आहे तिथे. दुसरीकडे सरोज तिच्या रूममध्ये असते आणि रोहिणी तिथे येते आणि म्हणते की वहिनी, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. सरोज म्हणते की नाही आत्ता नको, मला खूप महत्त्वाचं काम आहे. रोहिणी म्हणते की वहिनी, मला पण महत्त्वाचंच बोलायचं आहे, प्लीज तू थांब. सरोज म्हणते की ओके, लवकर बोल आणि महत्त्वाचं बोल. रोहिणी म्हणते की आता आपण ते रिपोर्ट आल्यानंतर काय करायचं? वर सरोज म्हणते की काय करणार आहोत आपण, राहुल आणि नयनाचं लग्न लावून द्यायचं. वहिनी म्हणते की तूच म्हणाली होती ना सरोज वहिनी की तुला हे लग्न मान्य नाहीये म्हणून. सरोज म्हणते की तू म्हणतेस ते बरोबर आहे, मला ही लग्न मान्य नव्हतं आणि जर का पुरावे सिद्ध झाले तर आपल्याला हे लग्न लावून द्यावावेच लागेल आणि या सगळ्याला कारणीभूत राहुलच आहे. आणि ही सगळी आपल्या कर्माची फळे आहेत आणि ती आपल्याला भोगावीच लागणार आहे. आणि रोहिणी मनातच म्हणत असते की ती मूर्ख निर्लज्ज मुलगी माझ्या राहुलच्या आयुष्यात अजिबात मला नको आहे. तिच्यामुळे मला अजून काय काय ऐकून घ्यावं लागणार आहे काय माहित. दुसरीकडे संगीताला रोहिणीचं बोलणं आठवत असतं आणि संगीताला म्हटलेली असते की हे प्रकरण इथेच संपलं पाहिजे. संगीता म्हणते की काय करू मी आता ह्या पैशाचं, आणि मी ह्या पैशाचा स्वीकार नाही केला तर चांदेकर माझ्या कलेला खूप त्रास देतील. तेव्हा काय करू मी? काही जरी झालं तरी माझ्या कलेला त्रास होता कामा नये. तिचा संसार मोडला तर मी स्वतःला आयुष्यभर कधी माफ करू नाही शकणार. पुढील भागात आपण बघणार आहोत की नैना चांदेकरांच्या घरी रिपोर्ट घेऊन जाते. सगळेजण बसलेले असतात. रोहिणी रिपोर्ट बघते आणि आबा रोहिणीला विचारतात की काय आहे रिपोर्ट? सरोज म्हणते की आबा खरंच नैना प्रेग्नेंट आहे. त्यावर अद्वैत म्हणतो की बस झालं आता राहुल, तुला आता नैनाशी लग्न करावंच लागेल. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.